जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण गावी आहोत. तर आपण गावाला पण गाडी घेऊनच आलोय. तर गाडी आपली नाही रेग्युलर, ही आपली दुसरी गाडी घेऊन आलोय. गावाकडून आपल्याला एक आज नवीन अपडेट देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या हातात एक नवीन अपडेट आलेली आहे आता, आणि ती रिक्षावाल्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि खूप फायदेशीर आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना पुढे फॉरवर्ड करा, शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आता परमिटचा विषय सध्या तुम्हाला माहित आहे की खूप जणांना वाटत आहे की परमिट कधी चालू होणार. खूप जणांच्या कमेंट येतात की परमिट कधी चालू होणार, परमिट चालू होणार की नाही होणार, याच्यावरती खूप जणांच्या या विषयावरती कमेंट येतात. जे आपले मित्र कमेंट करतात त्यांना एकच सांगतो की परमिट चालू होईल, पण त्याची तारीख सांगू शकत नाही. सध्या वातावरण गरम आहे. जे मराठी आणि ह्याचा जो मुद्दा चालू आहे हा सध्या खूप चालू आहे, चर्चेमध्ये आहे. तर परमिट चालू होणार, पण त्याला थोडा अजून वेळ लागेल. शक्यतो 15 ऑगस्टच्या नंतर परमिट चालू होऊ शकतं. पण आपल्या आजच्या व्हिडिओचा मुद्दा तो नाही, तर आपल्या व्हिडिओचा मुद्दा आजचा वेगळा आहे. तर आपला आजचा मुद्दा आहे की आता एक नवीन आपल्या हातात जी आर आलेलं आहे, सरकारचं परिपत्रक आलेलं आहे. तर त्याच्यावरती आज बोलणार आहे. तर परिपत्रक असं आहे की 30 एप्रिलचं परिपत्रक आहे ते, आणि 28 एप्रिलला आपल्या सरकारची म्हणजे परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आर-टी-ओचे अधिकारी यांची मीटिंग झाली होती 28 तारखेला. आणि ती मीटिंग होती मराठीच्या मुद्द्यावरती, की मराठी सक्ती ही कंपल्सरी 1 तारखेपासून होणार होती. तर त्याच्यावरती काय तोडगा काढायचा त्याच्या संदर्भात ती 28 तारखेला मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आले की 1 तारखेच्या ऐवजी 15 ऑगस्ट त्यांना डेडलाईन देण्यात आली, की तिथपासून पुढे मराठी ज्याला कोणाला येत नसेल तर त्याचा परवाना रद्द होणार. पण परिवहन मंत्र्याने असं कोणती गोष्ट स्पष्ट नाही केली की आम्ही कारवाई थांबवली म्हणून. परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की आमची 1 तारखेपासून कारवाई चालूच राहणार. ज्यांना कोणाला मराठी येत नसेल तर त्यांचं ते सर्व्हे करणार, किती लोक अशी आहेत की त्यांना मराठी येत नाही, आणि अशा लोकांचा सर्व्हे करून त्यांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी जर आली नाही तर त्याच्यानंतर ते कारवाई करणार. पण ते आता छाननी करून ठेवणार. आणि त्यांचा दुसरा मुद्दा हा आहे की असे 4 मुद्दे आहेत त्या परिपत्रकामध्ये, की ते मुद्द्यावरती कारवाई चालूच राहणार आहे. ज्यांना कोणाला मराठी येत नसेल तर त्यांना मराठी 15 तारखेपर्यंत शिकवण्यासाठी काही उपाययोजना असतील तर ते सरकार करून देणार आहे. तर त्याच्यात समजा कोण सापडले तर त्यांच्याकडून म्हणजे त्या मोहिमेमध्ये समजा कोण सापडले मराठी, तर त्यांना ती शिकवणी घ्यावा लागेल. त्यांना जर शिकवणी घेऊन समजा ते नाही त्यांना जमलं आणि काय झालं तर त्यांचा नंतर परवाना रद्द करतील, असं सरकारचा आदेश आहेत. दुसरा त्याच्यात अट अशी आहे की ज्याने कोणी परमिट घेताना डुप्लिकेट डॉक्युमेंट दिलेले आहेत, म्हणजे असे फ्रॉड डॉक्युमेंट देऊन ज्यांनी कोणी परमिट घेतलेले आहेत, तर त्यांची छाननी करायची. तर अशामध्ये सर्वांचीच छाननी होणार. जे कोण फ्रॉड सापडतील तर त्यांच्यावरती कारवाई हमखास होईल. तर असे काही खूप रिक्षावाले निघतील, मुंबईमध्ये असो किंवा पुण्यामध्ये असो किंवा अशा मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये असे म्हणजे कमी वर्षाचं त्यांचं शहरात वास्तव्य असून त्यांनी 15 वर्षाचा अधिवास प्रमाणपत्र दिलेलं आहे. असे खूप जणांनी खोटे प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. पण अशामध्ये सरकारचे काही काही अधिकारी अडचणी देऊ शकतात. कारण हे डॉक्युमेंट देणारे सरकारचेच अधिकारी असतात, परमिट देणारे पण सरकारचेच अधिकारी असतात. हे सर्व एजंटमार्फत केलेलं असते. पण आता ही मोहीम त्यांची सक्सेस होईल असं वाटत नाही. कारण हा जर आकडा सरकारकडून डिक्लेअर करण्यात आला, की आम्ही एवढे परमिट रद्द केले, एवढे म्हणजे अनधिकृत डॉक्युमेंट दाखवून समजा म्हणजे खोटी डॉक्युमेंट देऊन परवाने मिळवले होते लोकांनी. तर उद्या त्याच्यात नामुष्की सरकारचीच होणार आहे. कारण तुम्हीच परमिट दिलेली आहेत आणि तुम्हीच उघड करून दाखवलेली आहेत. सरकारने मात्र आर-टी-ओला आदेश दिलेले आहेत, की तुम्ही जे कोण रिक्षा चालक असतील त्यांनी फ्रॉड करून परमिट मिळवलेली आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर ह्याच्यामधून मला तर वाटतंय ना, की खूप जणांचे परमिट रद्द होऊ शकतात. कारण सरकारने जर मनावर घेतलं तर, आणि मराठीच्या मुद्द्यावरही असे काही परमिट रद्द होऊ शकतात. पण सरकारने समजा मनावर घेतलं तर मला तर वाटतंय ना, सरकारने जे माझं वैयक्तिक मत आहे. कारण मत मांडण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. मला तर असं वाटतं, की सरकारने ही जी स्कीम काढली आहे, की आम्ही तुम्हाला मराठी शिकवू. मराठी शिकवण्याची मला तर वाटत नाही, की गरज सरकारला आहे म्हणून. ज्याला कोणाला राहायचं असेल तो स्वतःहून मराठी त्यांनी शिकली पाहिजे. आपण शिकवले तर मग अख्खे यूपी, बिहार, परप्रांतीय येऊन इथं मराठी शिकायचा आग्रह धरतील, की आम्हाला मराठी शिकवा आणि इथं आम्हाला वास्तव्य द्या म्हणून. तर हे कुठेतरी मला चुकीचं वाटतंय सरकारचं. हे जर असंच चालत राहिले तर उद्या आपले प्रतिनिधी समजा आमदार, खासदार हे समजा अमराठी झाले, तर आपलं नेतृत्व करणारा मराठी माणूस शिल्लक राहणार नाही. तर सरकारने हाही विचार केला पाहिजे, की एवढे लाड पुरवणे चांगले नाही, म्हणजे असं मला वैयक्तिक वाटतंय. तर सरकारने याच्यावरती विचार करायला पाहिजे. अशा ज्याला कोणाला राहायचं असेल तो त्याच्या हिमतीवरती मराठी शिकल, आणि ती शिकलीच पाहिजे. समजा तुम्ही इथं पोट भरताय, आपण वास्तव्य करतो, जिथं आपण राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे, आणि हे कायद्यामध्ये आणि परमिटच्या ह्याच्यामध्ये आहे. समजा आपण जेव्हा संमतीपत्र देतो ना, त्याच्यामध्ये असतं की मला मराठी भाषा येते, आणि असे तो नियम असल्यामुळे सरकारने तोही नियम त्याच्यामध्ये केला, की स्थानिक भाषा त्या भागातून आपण परमिट घेतली तर त्या भागाची स्थानिक भाषा आपल्याला आली पाहिजे, हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर असे काही 4 मुद्दे आहेत. तर त्या 4 मुद्द्यावरती 1 मे पासून कारवाई चालू झालेली आहे.
तर आपल्या शहरात अजून झाले असेल नसेल, पण ही होणार आहे. ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत हे सरकारला RTO अधिकाऱ्यांना अहवाल द्यायचा आहे, की तुम्ही एवढ्या दिवसात ह्या 4 जे नियम तुम्हाला जे 4 मुद्दे तुम्हाला दिले, त्याच्यावरती तुम्ही काय-काय कारवाई केली. तर याच्यावरती RTO अधिकाऱ्यांना सरकारला 15 ऑगस्टच्या आतमध्ये अहवाल सादर करायचा आहे, की तुम्ही किती परमिट रद्द केले आणि किती जणांवरती कारवाई झाली. ज्या काही लोकांनी समजा डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन परमिट घेतलेले आहेत, तर अशा लोकांची समजा परमिट रद्द केली, तर सरकार पुन्हा परमिट देऊ शकतं लोकांना. ते पारदर्शक पद्धतीने दिले तर चांगलं होईल. कारण सरकारचं आहे ना, याच्यामधून इन्कम सरकारला भरपूर आहे. तिकडनं कंपन्यांचं ज्या रिक्षांचं प्रोडक्शन काढतात, त्या कंपन्याचाही सरकारवरती फोर्स आहे, की तुम्ही परमिट चालू करा म्हणून. कारण आता परमिटचे एवढे वाटले गेलेत ना, सध्या मार्केटमध्ये गाड्या खूप आहेत आणि पॅसेंजर कमी आहे, गाड्या खूप आहेत. तर अशामध्ये आहे ना, सरकार परमिट चालू करणार हे मला 100% माहिती आहे. या 6 महिन्यात किंवा या 15 ऑगस्टच्या आसपास परमिट चालू होणार. पण सरकार काय करेल, समजा ही जी पहिले ज्यांना कोणाला परमिट दिलेली आहे, त्यांची परमिट स्क्रॅप करून त्यांच्या काही जुन्या गाड्या असतील, समजा 15 वर्षाच्या ओल्ड झालेल्या, त्या गाड्या समजा स्क्रॅप करून सरकार दुबारा परमिट चालू करू शकतं. तर अशामधून समजा जे गरजू लोक आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. तर सरकारने परमिट वाटतानाच काही पहिल्या चुका केलेल्या आहेत आणि आता सरकारच्या आता अंगाशी आलेल्या आहेत. RTO अधिकाऱ्यांनी खूप पैसे घेऊन कुणाला ज्याला कुठलीही चौकशी न करता त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे हे न चेक करता त्यांना परमिट दिलेली आहेत. काही लोक असे कामाला आहेत आणि त्यांनी रिक्षा घेऊन शिपणी दिलेत आणि परप्रांतीय लोकांना शिपणी दिलेली आहेत. तर हे काही आपले लोकसुद्धा काही संघटनावाले सुद्धा आहेत, की ते म्हणतायत की मराठी ही सक्ती होऊ शकत नाही. त्यांच्यावरती आपण दबाव आणू शकत नाही. तर हे चुकीचं आहे ना. तुम्ही राहतो इथं तर तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि हा नियम कायद्यात आहे. ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातली भाषा आलीच पाहिजे. ती फक्त मला तर वाटतंय ना, म्हणजे आपण रिक्षावाले म्हणून रिक्षावाल्यांसाठीच नाही, तर सर्व लोकांसाठीच आली पाहिजे ती मराठी भाषा. जे महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी भाषा ही सर्वांनाच आली पाहिजे. म्हणजे परिवहन मंत्र्यांनी समजा मनावर घेतलं आणि कडक आदेश दिले, तर ह्या कारवाई होऊ शकतात आणि 100% झालेच पाहिजे. तर मित्रांनो, जर आपले काही समजा फ्रॉड डॉक्युमेंट असतील, तर ही कारवाई आपल्यावरती होऊ शकते. तर सरकारने मनावर घेतलं, तर ही स्कीम समजा यशस्वी झाली, तर महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि तो झालाच पाहिजे. समजा परप्रांतीय रिक्षावाले समजा कमी झाले, तर महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांना याचा फायदा होऊ शकतो. पण महाराष्ट्र रिक्षावाल्यांनी याचा माज करून घेऊ नये, की समजा रिक्षा कमी झाली आणि आपण सांगू तेच कायदा, असं नाही झालं पाहिजे. जे मीटरनी आहे, त्या मीटरनीच गेलं पाहिजे. कारण मला अनुभव आलेले आहेत. मी सध्या जास्त करून 90% रिक्षा मी ओला उबेरवरतीच चालवतो. पण आपण समजा कुठे पिकअपला गेलो आणि समजा तिथं स्टँड असेल आणि ते स्टँडवाल्यांची भाषा एवढी कडक असते ना, तर इथं नाही थांबायचं, तिकडनं बाहेरनं घ्या, तुम्ही 100 मीटर लांबून घ्या. अहो, तुम्ही मीटरवरती भाडे नेत नाही, तुम्ही तुमच्या मनाने सांगणार. स्टँडचा नियम हा मीटरवरती जाण्याचा असतो. तुम्ही तिथं तोंडाने भाडे सांगणार नाही, सांगणार आमचं स्टँड आहे, असं स्टँडमध्ये चालत नसतं. स्टँडचा नियम हा मीटरनुसारच असतो. त्याला स्टँड म्हणतात, त्याला स्टँडचा अधिकृत समजा परवाना दिला जातो. तुम्ही 2-4 लोकं थांबणार नाही, सांगणार आमचं स्टँड आहे आणि तुमच्या मनाचा कारभार चालवणं, असं स्टँड नसतं. ह्याच्यामध्ये आपले रिक्षावाले मागं पडतात, तिथं परप्रांतीय लोकांचा मग फायदा करून घेतात आणि आपली माणसं आळशी आहेत. आता बिल्डर लाईनमध्ये बघा तुम्ही, समजा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बघा, सगळे लोकं हे जे बांधकाम करणारे लोक आहेत, परप्रांतीय लोक आहेत. तर आपली लोकं अशा ठिकाणी कामं करू शकत नाहीत. त्यामुळं लोकं म्हणतात, की परप्रांतीय लोकं बोलतात, की आमच्याशिवाय महाराष्ट्र चालू शकत नाही, की अशा याच्यावरती. कारण आपली लोकं मेहनत करायला आहेत, पण बिल्डर लाईनमध्ये आता मी बघतो ना, आपण आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बघतो, सर्व लोकं ही परप्रांतीय लोक आहेत, जे बिल्डिंग बांधतात त्या लाईनमध्ये. तर आपली लोकं का कमी पडतायत ह्याचाही आपल्या लोकांनी विचार करायला पाहिजे. आपण जर मेहनत करत असेल, तर आपल्या राज्यामध्ये कुठलाही तरुण किंवा कुठलीही तरुणी बेरोजगार राहणार नाही. पण आपण काय करतो, आपण आपल्या लेव्हलचं काम बघायला बघतो, प्रोफेशनल काम बघायला बघतो. तर असं केलं तर आपल्याला रोजगार भेटणार नाही. आपल्याला रोजगार बाहेरचीच लोकं घेऊन जातील. तर आपण मेहनत करायची समजा जिद्द ठेवली, तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. तर एका मित्राची मला कमेंट आली होती, की मी मार्चच्या 9 तारखेला परमिट बंद झालेलं आहे आपलं. तर तो बोलला, की मी मार्चच्या सकाळीच अप्लाय केलं होतं आणि माझ्या 11 तारखेला मार्चचे मी पैसे भरले होते. तर ज्यांचे कोणाचे पैसे भरले त्यांची परमिट 100% होणार आहेत. पण सध्या गरम वातावरण असल्यामुळं स्टॉप केलेली आहेत. ज्यांचं कोणाचे पैसे भरले आणि ज्याने अप्लाय केलेले 9 तारखेला, 9 तारखेच्या परमिटचा जी-आर हा 9 तारखेला तिकडनं तर 9 तारखेला हे फक्त सरकारने घोषणा केली होती. पण जी-आर तसा आला नव्हता. 9 तारखेच्या नंतरही परमिट दिलेले आहेत आणि पैसे सिस्टममधून घेत होते. तर ज्यांचे पैसे घेतलेले आहेत आणि ज्यांचा अप्लाय केलेला आहे, त्यांचा अप्लाय नंबर आहे, त्यांना 100% परमिट भेटतील. पण थोडा वेळ लागेल. पण जी-आर आल्याच्या नंतर अप्लायच बंद झालं होतं. पण जी-आर आल्याच्या आधी ज्यांनी पैसे भरलेत परमिटचे आणि त्यांनी अप्लाय केलेले, तर त्यांची परमिट 100% भेटतील. त्याच्यात कोणतीच शंका नाही. थोडा वेळ लागेल. पण आता थोडे वातावरण गरम असल्यामुळं RTO अधिकाऱ्यांवरती वरून दबाव असल्यामुळे ते सध्या नवीन अप्लाय केले त्यांच्याकडे थोडं त्यांचं दुर्लक्ष आहे. जे पहिले ज्यांना परमिट दिले त्यांचं कसं लिगली करता येईल यांच्याकडे ते आता लक्ष देणार आणि त्यांच्यातच काही अजून चिरीमिरी करून त्याच्यातून काही पैसे काढून त्याचं अनलिगली लिगली कसं होईल याच्यावरती ते भर देऊन ते त्यांची स्वतःची सुटका करून घेणार. कारण त्यांचे हात दगडाखाली आहेत. कारण त्यांच्या सह्या आहेत त्याच्यावरती. अनलिगली आहे का लिगली आहे हे तपासायचं त्यांचं काम असतं. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये पण खूप फ्रॉड झालेले आहेत.
तर काही लोकांना क्रिमिनल लोकांनाही पोलीस व्हेरिफिकेशन दिलेली आहेत. तर असं आहे मित्रांनो, बघू परमिट चालू होईलच असं मला वाटतंय. तर आपले काही डॉक्युमेंट असतील तर आपण रेडी ठेवा, जेव्हा कधी परमिट चालू होईल तेव्हा तुम्हाला नक्की परमिट भेटेल. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संतोष बावधन YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.